या ठिकाणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मैदानाच्या मध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल। एका बाजूला बलाढ्य असा श्री सीमामाता सालदुरे आणि दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। सडई मार्कवरती एक महत्वपूर्ण खेळाडू दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय, परंतु यावेळेस मात्र पहिल्याच चढईमध्ये एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय श्री सीमामाता सालदुरे संघाच्या माध्यमातून। एका बाजूला खूप सारे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे, तर दुसऱ्या बाजूला सातत्याने अनेक स्पर्धा खेळत आलेला दुर्गादेवी मुरुडचा संघ जो गतवर्षी देखील अगदी चांगले आणि भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला। आज महत्वपूर्ण सामना श्री सीमामाता सालदुरे आज रोहन गुखे अनुपस्थित आहेत, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये खूप सारे दिग्गज खेळाडू त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतील। गतवर्षी खुल्या गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा श्री संकुलकर सध्या चढाई मार्कवरती पाहायला मिळाला। प्रत्युत्तर म्हणून राज दुर्गादेवी मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आक्रमण करेल, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, यावेळेस मात्र माघारी परततोय। प्रत्युत्तर म्हणून श्री सीमामाता सालदुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू तेजस रहाटे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। या जालगाव गावचा सुपुत्र आहे, परंतु यंदाच्या अंगामध्ये श्री सीमामाता सालदुरे संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल। एक हाती किल्ले सातत्याने लढवलेत या खेळाडूंना, अनेक स्पर्धा स्वतःच्या जीवावरती जिंकून दिल्यात, परंतु यंदाचा हंगाम कशा प्रकारे राहील, कारण यंदाच्या हंगामामध्ये एक नवीन संघामध्ये जोडला गेलाय आणि या नवीन संघामधील खेळाडूंची साथ कशा प्रकारे या खेळाडूला लाभते हे मात्र तितकंच महत्वपूर्ण आहे। थर्ड रेड श्री सीमामाता सालदुरे थर्ड रेड सालदुरे संघाची तिसरी चढाई आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय चढाईपट्टू। 5 खेळाडूंचा मुरुड संघाचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण केलं जात आहे। या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स गुणाशी कमाई होतीये। थर्ड रेड डिफेन्स दुर्गादेवी मुरुड थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड दुर्गादेवी मुरुड संघाची जर्सी क्रमांक 13 राज या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी राजला देखील सक्सेसफुली डिफेन्स या ठिकाणी टॅकल केला जातोय। पुन्हा एकदा सुरेख कामगिरी या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून। अगदी चांगली सुरुवात या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये सालदुरे संघाच्या माध्यमातून। या ठिकाणी व्हॅलिड रेड आईन शेवडे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली, माघारी परतलाय। प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 11 मुरुड संघाच्या माध्यमातून पारस या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल। 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये शांत सेमी खेळ सादर करत माघारी परतलाय। या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी प्रथमेश काटकर गतवर्षी पर्यंत वडळ संघाच्या माध्यमातून या खेळाडूला पाहिलं, परंतु यंदाच्या हंगामामध्ये सालदुरे संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळेल। थर्ड रेड श्री सीमामाता सालदुरे थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सळई तेजस सराट या खेळाडू सज्ज होतोय। या ठिकाणी मधल्या फैती डिफेंडरला
लात मारून गडी टिपला जातोय. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा तेजस राठ या खेळाडूच्या माध्यमातून. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड मुरुड संघासाठी आहे. एका बाजूने सातत्याने सालधुरेचा संघ गुणाची कमाई करतो, परंतु मुरुडचा संघ थोडासा शांत संयमी आहे. या ठिकाणी गुणाची कमाई करावी लागेल आणि यावेळेस मात्र पारस सावंत मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल. पुन्हा एकदा एक साधा सोपा गुण टिपला जातोय आणि मुरुड संघाचे गुणफलक या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा आपण सलग 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतोय. या संपूर्ण स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या अंतिम दिवसामध्ये एक फायनलची फेरी देखील या ठिकाणी खेळवली जाणार आहे. फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. प्रति संपूर्ण स्पर्धा आयोजन करत असताना आम्हाला काही आश्चर्यातील लाभली आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जी बक्षिसं लागणार होती या संपूर्ण स्पर्धेची, ती बक्षिसं, या सर्व बक्षिसांचे पुरस्कर्ते आपल्याला लाभले आहेत. त्या सर्व पुरस्कर्त्यांची आम्ही या ठिकाणी नाव वाचतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ प्रथम क्रमांकाचा मान पटकावेल त्याला आपण आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे रोख रकमेचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत. तर प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 11,111 रुपये आपल्याला पुरस्कर्ते लाभलेत. रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी श्री श्रीराम भाऊ इदाते यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं कॅश प्राइज आपल्याला पुरस्कृत झालंय. तर प्रथम क्रमांकाचं चमचमतं आकर्षक चषक आपण पाहतोय. त्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते आहेत श्री मयुरीजी मोहिते, जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव सदस्य. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा आपण रोख रक्कम पाहतोय 7,777 रुपये आणि या बक्षिसाचे पुरस्कर्ते आहेत वैशाली साडी सेंटर यांच्या माध्यमातून पुरस्कर्ते लाभले. तर द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक आपण पाहतोय. या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री सूर्यकांत घाग यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक. त्याचप्रमाणे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण कॅश प्राइज 2,500 रुपये देऊन सन्मानित करणार आहोत आणि या तृतीय क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते कुमार आराध्य विकास लिंगावळे आणि चतुर्थ क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते कुमार युवराज विकास लिंगावळे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालंय. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक आपण पाहतोय. या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते आहेत श्री हरेश हरिश्चंद्र तांबे, पंचशील प्लम. सद्यस्थितीमध्ये सालदुरेचा संघ त्यांचा खेळ सादर करतोय. त्या क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहेत श्री स्वप्नील भाटकर, जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे उपसरपंच. त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 2 आपण पाहतो. या क्रीडांगण क्रमांक 2 चे पुरस्कर्ते श्री शुभम कामतेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालाय. त्याचप्रमाणे आपण प्रवेशद्वार पाहतोय. त्या प्रवेशद्वाराचे पुरस्कर्ते श्री बापूजी रामण पवार यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रवेशद्वार पुरस्कृत झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री सचिन विजय घाग यांच्याकडून 2,500 रुपयांची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री मंगेश साहेब वारसे यांच्याकडून 1,100 रुपये. त्याचप्रमाणे श्री विजय हॉटेल दापोली यांच्याकडून 1,001 रुपये. श्रीमती शैला प्रभाकर मेहता यांच्याकडून 1,000 रुपये. श्रीमती लक्ष्मीनारायण गोवले यांच्याकडून 1,000 रुपये. श्री अजित तांबट यांच्याकडून 1,000 रुपये. श्री गजानन साहेब कांबळे यांच्याकडून 500 रुपये. श्री काल्यावडापाव सेंटर यांच्याकडून 1,000 रुपये आणि श्री प्रणय प्रकाश जाधव यांच्याकडून 1,000 रुपये आणि त्याचप्रमाणे 3 बॉक्स पाणी बॉटल आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. या सर्व देणगीदारांचा पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा ही दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेली पाहायला मिळते आणि आमच्या या मंडळाच्या वतीनं 2 दिवस या आमच्या वाडीमध्ये कार्यक्रम पार पाडणार आहेत. तर बुधवार दिनांक 26/11/2025 ते गुरुवार दिनांक 27/11/2025 रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण अनुभवतोय. परंतु त्यानंतर गुरुवार दिनांक 4/12/2025 रोजी आपल्या या सुतारकोंडावरती मुरुड थर्ड रेड श्री दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. सकाळी 9 ते 10 वाजता श्री दत्तगुरूंचे नामस्मरण, त्यानंतर सकाळी 10 ते 11 वाजता अभिषेक, त्यानंतर सकाळी 11 ते 12 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा, त्यानंतर दुपारी 2 ते रात्री 10 वाजता तीर्थप्रसाद आणि त्याचप्रमाणे सायंकाळी 5 ते 7 श्रुश्राव्य कीर्तनकार हबबा कुमारी तन्वी प्रमोद गुराव
त्याचप्रमाणे सायंकाळी 7 वाजता श्री दत्तगुरूंचे जन्मकाळ व महाआरती, सायंकाळी 7:30 ते 9 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 8 ते 9 श्री सद्गुरू सेवा मंडळ यांचे भजन, त्यानंतर रात्री 9:30 वाजता बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या कबड्डी स्पर्धेचा देखील बक्षीस समारंभ आपण 4 तारखेला रात्री ठीक 9:30 वाजता आपण करणार आहोत. याची दोन्ही फायनलिस्ट आणि सेमी फायनलिस्ट निवडून घ्यायचे. त्याचप्रमाणे रात्री 10 वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. असा गुरुवार दिनांक 4/12/2025 चा शेड्यूल. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 5/12/2025 रोजी सकाळी 10 ते 4 वाजता श्रींची पालखी मिरवणूक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ दिनांक 4 आणि 5 तारखेला घ्यायचा आहे. आपली उपस्थिती आमच्या मंडळासाठी प्रार्थनीय असेल. या 2 दिवसाचा कबड्डीचा महासंग्राम आणि त्यानंतर लगेचच दत्त जयंतीचा उत्सव या मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे साजरा यावर्षी देखील केला जाईल. आक्रमण करण्यासाठी तेजस राठे, पण यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तेजस राठे या खेळाडूला जेरबंद करण्याचं काम डिफेन्स मुरुडच्या डिफेन्सने या ठिकाणी केलंय. अगदी सामना दोन्ही संघाच्या त्याचप्रमाणे श्री विकासजी लिंगावे सरांची देखील आज देखील आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. सरांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठात स्थान पण व्हायचं. हॅलो हॅलो जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव या पंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुरेश मिसाळ यांनी स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड. चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई मुरुड पारस सावंत जर्सी क्रमांक 11 आक्रमण करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स. थर्ड रेड गुणाशी कमाई सालदुरे संघासाठी परंतु प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण सालदुरे संघाच्या माध्यमातून मुरुड संघाच्या कोर्टमध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होईल. श्री संकुळकर या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल श्री साई वणन आणि त्यांच्या विरोधामध्ये केशव स्मृती विद्यार्थी आश्रम कोळथरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री साई वणन केशव स्मृती कोळथरे. आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रणय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडूने देखील केलंय. KMP युवा कबड्डी सिरीज मध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय.
आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा मुरुड संघाच्या माध्यमातून प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडून देखील केलंय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सालदुरे संघाच्या डिफेन्सला फिरणं आतापर्यंत थोडंसं कठीण होऊन बसलंय. ते मात्र मुरुड संघासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा उठशील ना मागल्या गेलास ग्राउंडवर. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेदरम्यान 8 वाजता उठलो. कबड्डी असोसिएशन झोपलो. दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे 5 प्लेयर नव्हते ना रे. श्री भूषणजी वेलुलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं. नाल्यात झोपून वावला. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा तेजस राठे हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स या खेळाडू या ठिकाणी जेरबंद केलं जाते मुरुड संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला या ठिकाणी सुरेख कामगिरी आहे. मी काय धावला नाही वाटत धावला तिथे ते नदी केलेला ना धावला ते पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या काही खेळामध्ये आपण पाहिलं तर एक ऑलआउट मुरुड संघाने घेतलाय. तो ऑलआउटची परतफेड या ठिकाणी महत्वपूर्ण राहील. ज्या पद्धतीने सालदुरेचा संघ सध्या स्थितीमध्ये खेळ सादर करतोय अगदी चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता बघितलंस ना कसं आले. मुरुड संघाचा चढ पूर्ण शांत संयमी या ठिकाणी चढायचं झोन एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. पुन्हा एकदा श्री संकुलकर रत्नागिरी जिल्ह्याचा खुल्या गटामध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. समोर 7 खेळाडूंचा फुलबॅक डिफेन्स मुरुड संघाचा. या फुलबॅक डिफेन्स मध्ये आक्रमण या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करून माघारी परतला. प्रयत्न सातत्याने केले जाते या ठिकाणी श्रीच्या माध्यमातून, परंतु डिफेन्स कुठल्याही प्रकारची घाई गडबड करत नाही. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड केली मुरुड संघाने आणि लगेच तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी इशारा आला. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते. चढाईपट्टू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. किती गुणाची कमाई असेल? मैदानाच्या आतमध्ये काउंटडाऊन सुरू होतोय. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. सालदुरे संघाच्या माध्यमातून तब्बल 3 गुणाची कमाई आहे. डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा खराब कामगिरी मुरुड संघाचा. त्यांना 4 त्रिफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सन्मान करतील. चला या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स तेजस राठे या खेळाडूला पुन्हा एकदा रोखलं जाते. थोडासा दुखापतग्रस्त आहे खेळाडू, इंजर्ड होता सातत्याने, परंतु आज मैदानामध्ये उतरलाय संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स. पुन्हा एकदा कोणाची कमाई सालदुरे संघासाठी होते. महत्वपूर्ण सामना आहे. यानंतर होणारा सामना श्री साई वणन आणि त्यांच्या विरोधामध्ये केशव स्मृती विद्यार्थी आश्रम कोळथरे. व्यासपीठावरती आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे जातोय. दापोली तालुका कबड्डी असोसिएशन आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य श्री भूषणजी वेलुरकर सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा व्यासपीठावरती आम्ही करतोय.
आणि मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन सुमित साखरकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करायचे. श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी येतो सन्मान या ठिकाणी मी व्यासपीठावरती करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा राज आक्रमक खेळ करावा लागेल. मल्टी पॉइंट रेड करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, परंतु आतापर्यंत थोडासा शांत सेमी खेळ. थर्ड रेड तिसरी चढाई सालदुरे संघाच्या माध्यमातून. चढाईपटू अगदी वेगानं रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने समोरील डिफेंडर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा मुरुड संघासाठी होती. थर्ड रेड या ठिकाणी तिसरी चढाई. आक्रमण जर्सी क्रमांक 12 मुरुड संघाचा खेळाडू. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे सालदुरे संघाच्या डिफेन्सनं. सामना या ठिकाणी सातत्याने पुढे सरकत चाललाय. ज्या पद्धतीने वेळ निघत चाललाय मॅच मधला. कुठेतरी सालदुरेचा संघ अगदी भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड 2 गुणांची कमाई आहे. राज पवारला या ठिकाणी मात्र यश आलंय. खूप वेळानंतर चढाई मारून 2 गुणांची कमाई केली आहे खेळाडूने. पुन्हा एकदा या ठिकाणी राज या खेळाडूला पाचारण केले जाते. मागच्या चढीमध्ये तब्बल 2 गुणांची कमाई करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स बोनस आणि ऑफिस टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी मात्र चढाईपटू सेल्फ आउट होतोय. श्री संकुळकर आक्रमण करण्यासाठी सज्ज. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे, परंतु शांत सेमी खेळ. आपल्याकडे असलेली आघाडी लक्षात घेता या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष वजवरती टाकला गेलाय. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना माघारी देखील परततोय. अजित विजय तांबट कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अजित तांबट. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 23 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ खेळतोय, तर 14 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ या ठिकाणी खेळतोय.
चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना श्री साई वणन आणि त्यांच्या विरोधामध्ये केशव स्मृती विद्यार्थी आश्रम कोळथरे खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तुम्हाला दुसरा पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री साई वणन केशव स्मृती कोळथरे. तिथे बोर्डिंगला ये ना हे थर्ड राईड तिसरी चढाई चालदुरे. तो स्वतः तेजस राठे हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय तिसऱ्या चढाईसाठी. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑन असेल. या ठिकाणी टच पॉईंट घ्यावा लागेल. गुडाशी कमाई करणे या चढाईमध्ये आवश्यक आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आणि त्याच दरम्यान एक मल्टी पॉईंट रेड चालदुरे संघासाठी तेजस या खेळाडूच्या माध्यमातून. लक्ष्मी नारायण गवळे यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. लक्ष्मी नारायण गवळे. श्री दत्तगुरू महिला मंडळ या मंडळाच्या अध्यक्षा सौ सुगंध सागरकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संभवतः या ठिकाणी या मॅच मध्ये औपचारिकता पाहायला मिळते कारण अजून देखील महत्वपूर्ण आघाडी सालदुरे संघाकडे आहे. सर्व्हिसला सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. या ठिकाणी थोडासा अजून देखील शांततेने खेळ मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु आक्रमक खेळ अपेक्षित आहे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना विजयाच्या दिशेने अग्रेसर या ठिकाणी चालदुरेचा संघ होतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना श्री साई वणन आणि त्यांच्या विरोधामध्ये केशव स्मृती विद्यार्थी आश्रम कोळथरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. थर्ड रेड चालदुरे संघासाठी थर्ड रेड. लक्ष्मी नारायण गवळे यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सामना संपायला शेवटचं मिनिट. चला श्री साई वणन केशव स्मृती कोळथरे आपण तयार राहा. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्री सीमा माता सालदुरे संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.